50,000 रुपये मदत. शेतकऱ्यांनी 50,000 रुपये द्यायलाच पाहिजे. तो देईन नाही देईन तो त्यांचा प्रश्न आहे, पण ते त्यांनी 50,000 रुपये दिले पाहिजे. तुम्हाला सांगितलं एका एकराला 15,000 रुपये खर्च येतो. 7,000 काय होईन हो? शेतकऱ्यांची कधीही बेरीज झाली नाही, वजाबाकी चालू आहे. वजाबाकी कशी? 15,000 खर्च केले, उणे 7,000 म्हणजे 8,000 रुपये तोटा. कोणता मालाच? गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा पिकवला, त्या कांद्याला 5,000 रुपये क्विंटल भाव भेटत होता. बाहेर निर्यात चालू होती. ह्या सरकारने निर्यात बंदी केली, 40% कर लावला कांद्याला. म्हणजे तुमच्याकडे 1,00,000 रुपयाचा कांदा असेल तर सरकारला पहिले 40,000 रुपये भरा, तर तुमचा कांदा बाहेर जाईल. त्यामुळं शेतकऱ्याचा कांदा 1,000 रुपये विकला पाहिजे क्विंटल. आता गेल्या 4 महिन्यात शेतकऱ्यांनी वावरात कांदा सांभाळला, आता काढून 5 महिने झाले. त्यांच्या त्या चाळीमध्ये कांदे आज तुम्हाला सांगतो 9 महिन्यामध्ये त्या कांद्याला 1,000च रुपये भाव भेटून राहिला. शेतकऱ्याचे कांदे 100 क्विंटल असतात तर त्याचे 50 क्विंटल त्या चाळीमध्ये सडले, राहिले 50 क्विंटल. त्या 50 क्विंटलला आज 1,000 रुपये कांदा आहे. तुम्ही जाऊन बा मार्केटमध्ये. ही निर्यात बंदी जर उठवली तर आज शेतकऱ्याचा कांदा 5,000 रुपये जाईल. मक्का शेतकऱ्याची 5,000 रुपये जाईल. शेतकऱ्याची सोयाबीन 10,000 रुपये जाईल. आज सोयाबीन 4,000 रुपये चालली. कापसाचं तेच केलं, 23 लाख गाठी आयात केल्या आणि शेतकऱ्याचा भाव पाडला. काय गरज आहे? त्या भारतामध्ये भरपूर कापूस पिकवतो. कितीतरी क्विंटल सोयाबीन पेंड आयात केली, कितीतरी क्विंटल तेल आयात केलं आणि या सरकारने या सोयाबीनचा भाव पाडला. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी साहेब. ज्या देशाचा राजा व्यापारी, त्या देशाचा शेतकरी भिकारी. व्यापारी कधीच पहिल्यापासून व्यापाऱ्याने कधीच शेतकऱ्याला मदत केली नाही. शेतकऱ्याचा गळा कापाचं काम शेतकऱ्याने केलं आहे. तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे व्यापारी. शेतकऱ्याचा माल फुकट घेतात, फुकट वाढतात आणि शेतकरी देशोधडी लागलेला आहे.